हीच तू मधुरा. नमस्कार. नावात काय असतं असं मला कोणीतरी म्हटलं, पण मी म्हणते की अहो नावातच सगळं असतं की, म्हणजे नावासाठीच आपण सगळं करतो की. म्हणजे बघा, या नावाची जादू, नावाची किमया, नावाचे संस्कार हे बारशापासूनच सुरू होतात. बाळ जन्माला येतं, मग नाव काय ठेवायचं, नाव काय ठेवायचं अशी चर्चा सुरू होते. मग सगळ्यांच्या मतानुसार एखादं सुंदर नाव ठेवलं जातं. पण जेव्हा नावाप्रमाणेच एखाद्या व्यक्ती किंवा एखादं हे बाळ कीर्ती संपादन करतं, तेव्हा आपण काय म्हणतो, नावाप्रमाणे नाव रोशन केलं हो बाळाने. आज रंगांचा कुंचला हातात घेऊन हिमालया एवढी उंची गाठणारा प्रसिद्ध चित्रकार हिमालय पाटकर आणि त्याचे बाबा महेश पाटकर आपल्या या रंगांच्या मैफिलीत सामील होत आहेत. त्यांचं आपण आता स्वागत करूया. या 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 नमस्कार हिमालय. नमस्कार. कसा आहेस तू? महेश दा, मनापासून तुमचं स्वागत करते. असा तू असं एक फराटा मारलास तरी सुद्धा एक सुंदर चित्र आज इथे तयार होणार आहे. त्यामुळे असे रंग सगळे आमच्या असं ह्या मैफिलीत आधीपासूनच सामील झालेले आहेत. मनापासून तुझं स्वागत करते. चला, ही रंगांची जादू काय आहे हे मला आज हिमालय तू दाखव, आणि त्याच्या पाठीमागे बाबा आमचे महेश दा काय म्हणतात हे आमच्या सगळ्या मित्र परिवाराला कळून जाऊ देत. तर मला वाटतं तुम्ही असं नसतं वा. हिमालय नावाप्रमाणे हिमालयासारखी उंची तू गाठलेली आहेस. गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड. हा 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 मला खूप अभिमान आहे तुझा. मनापासून तुला शुभेच्छा. महेश दा, याचा जन्म झाला, मुलगा झाला, अशी आनंदाची वार्ता आपल्याला कळली. पण तुम्ही हिमालय वगैरे नाव का ठेवलं? कारण हिमालय असं फार नाव आपण आपल्याकडे नसतं. तसं काही विशेष कारण असं नव्हतं. कारण अगदी लहानपणी काय फार आम्ही काही स्वप्न रंगवली नव्हती की मोठा होणार किंवा काय होणार वगैरे. पण मला असं वाटायचं की एखादं नाव असं एक्सेप्शनल असावं जे कोणाचंच नाही असं मला वाटायचं. आणि मग त्याच एका कारणातून हिमालय नाव ठेवलं. पण तुमच्या घराण्यामध्ये काही हा रंगांचा काही महिमा वगैरे होता का? रंगांचा महिमा म्हणण्यापेक्षा चित्रकला ही आमच्या वडिलांकडे होती. वडील माझे स्केचेस छान करायचे, त्यांचा गुण आमच्याकडे आला. पण तो एवढ्या पुढे नेण्याचा प्रयत्न आम्ही कोणीच केला नाही. तो हिमालयाने त्या प्रकारे पुढे नेण्याचा प्रयत्न केला. बरोबर. पण तुम्हाला कधी कळलं की हिमालय वय वर्ष 4 पहिलं हातात पेन्सिल धरली कधी आणि चित्र काढलं कधी कळलं? हा घरी असायचा. आम्ही कोणी कामाला गेलेलो असतो. माझी मिसेस नोकरी करते केम हॉस्पिटलमध्ये, तर ती मॉर्निंग इव्हिनिंग शिफ्ट ड्युट्या वगैरे चालू असायच्या तिच्या वगैरे. घरी तसं फार असं कोण नसायचं. अशा वेळेला कोणी समजा एक नातेवाईक येऊन गेला घरी की त्याचं त्याला नाव सांगता येत नसायचं. मग त्या व्यक्तीचं चित्र काढून दाखवायचा आणि मग कळायचं अरे बरोबर हे मुलींचे कोणतरी आपले मित्र येऊन गेलेत आणि ते त्यांनी काढून दाखवलेले आहेत. मग मला कळलं की एवढं कॅरिकेचर्स लक्षात ठेवून ती व्यक्ती गेल्यानंतर 2 तासांनी काढून दाखवणं हा रेग्युलर चित्रकलाचा भाग नाही. ही चित्रकला काहीतरी वेगळी आहे हे मला त्याला दिसलं त्यामध्ये. बरोबर. हिमालय वय वर्ष 4 तुला काही कळत तरी होतं का रे? म्हणजे काय हे मला आता बाबांकडून कळलं. कारण त्यावेळी मला इतकं आठवतंय की घरात कोणी व्यक्ती आलेली असताना मला त्याचं नाव अजिबात लक्षात यायचं नाही आणि त्यावेळी मी चित्र काढून दाखवायचो. वेगळेपणा त्याच्यामध्ये दिसला आणि मग मी ठरवलं की आता आपल्याला काहीतरी याच्यासाठी केलं पाहिजे. आता काहीतरी केलं म्हणजे आता मी परत सांगेन की फार काय करायची गरज नसते. अगदी रद्दीवाल्याकडचे पेपराचा गठ्ठ्याच्या समोर आणून ठेवायचो, पेन्सिल आणून ठेवायचो. मग तो एका कागदावर फक्त एकच लाईन काढून तो कागद बाजूला ठेवायचा. पण त्या एका लाईन्सनी एका म्हणजे वर्तुळाने वगैरे वगैरे एवढी मोठी कला त्याच्याकडे येईल असं मला त्यावेळेला वाटलं नव्हतं. आणि मग तो दिवसाला कमीत कमी 100-200 कागद असे फुकट लावायचा. आणि मग त्यातनं मला कळलं की याच्या रेषांना आकार येतोय, एक वेगळा आकार येतोय, वेगळं एक महत्व येतंय आणि त्यातनं काहीतरी निर्माण होते हे मला त्यावेळेला कळलं. मला वाटतं हिमालय आता तुझी किती म्हणजे चित्र आहेत? आतापर्यंत 850 चित्र माझी तयार आहेत. वेगवेगळ्या आकारामध्ये, वेगवेगळ्या प्रकारामध्ये. चित्रकलेमध्ये अनेक प्रकार असतात. आपण सुरुवात पेन्सिल पासूनच करतो. बरोबर. पेन्सिल, त्यानंतर आपण वॉटर कलर्स असतात. यामध्ये सुद्धा अनेक मीडियम्स आहेत. खडू आहेत, साधे आपण जे शाळेत वापरतो ते खडू. या प्रत्येक मीडियम मध्ये काढलेली अशी 850 चित्र आहेत. अगदी छोट्याशा आपल्या कार्ट्रेज A4 कागदापासून ते अगदी मोठ्या मोठ्या 10 फुटापर्यंत माझी चित्र आहेत. बरोबर बरोबर. एखाद्या व्यक्तीचं आपण कॅलिकेचर जे म्हणतो की ती व्यक्ती अशी आपल्या समोर असते, पण आपण एक व्हिज्युअल करतो बघ की आता तुझे अनेक चित्र आम्ही पाहिलेली आहेत, ती व्हिज्युअलायझेशन आहेत की ही व्यक्ती नाही आहे, तर ती तशी आहे असं समजून जी तुझी चित्र असतात त्याच्यासाठी तुझा काय वेगळा रियाज असतो
रे की जेव्हा समोर व्यक्ती बसलेली असते तेव्हा त्या व्यक्तीच्या चेहऱ्याकडे बघून कागदाकडे बघण्यापर्यंतच्या हा जो काळ आहे मधला, या काळामध्ये आपण त्या व्यक्तीचा चेहरा आपल्या मनात आपण तो साठवून ठेवलेला असतो. म्हणजे हे एक प्रकारचं मेमरी ड्रॉइंग असतं. आपण बघून काढणं चित्र हे म्हणजे अगदी चुकीचा समज आहे. समोर बसलेली व्यक्ती सुद्धा आपण मेमरीनेच काढत असतो चित्र. तर या सगळ्या गोष्टी नीट लक्षात घेऊन त्या चित्रकलेचा रियाज करणं हे माझं सध्या चालू आहे. बरोबर. तर कधी वाटायला लागलं की आपल्याला हे जमतंय आता छान पद्धतीने? ऍक्च्युअली कसं आहे, मी फार लहान असल्यापासून प्रॅक्टिस करायची चित्रकलेची. पण एक असा ठराविक काळ आला ज्या काळात मला वाटायला लागलं की अरे माझी मागच्या वर्षीच्या चित्रांपेक्षा ही चित्र जरा जास्त चांगली येतात. त्याच्या पुढल्या वर्षी मला असं वाटायला लागलं की या आधीची चित्र थोडी खराब होती, ही अजून चांगली येतात. असं करत करत हा आतापर्यंतचा प्रवास आहे. आणि या प्रवासात मला आता जी मी चित्र बघतो, आता काढलेली चित्र आणि मी 9 वर्षात असताना काढलेली चित्र, या चित्रांमधला जेव्हा मी फरक बघतो तेव्हा मला खूप असं वाटतं की या चित्रांच्या या गॅपमध्ये मी खूप काहीतरी मिळवलंय. आणि या सगळ्याचं क्रेडिट जातं ते आई बाबांना आणि दुसरं म्हणजे माझ्या प्रॅक्टिसला. घरात मोकळा वेळ असतो आपल्याला, कधीही मोकळा वेळ आपल्याला जेव्हा मिळतो तेव्हा हातात एक कागद घेऊन त्या कागदावर कसलीही प्रॅक्टिस करत बसणं, याला सगळं ते क्रेडिट जात आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की माझ्या हातात बऱ्यापैकी इम्प्रूव्हमेंट झालेली आहे, अजून पण व्हायची आहे. कारण काय असं चित्रकलेमध्ये आपण जी एक लाईन काढतो, आपल्याला जेव्हा असं वाटतं की ही एक काढलेली लाईन आता फायनल आहे, यानंतर या लाईनवर काहीच करायला नको, हे आपल्याला जेव्हा वाटतं तेव्हा आपल्याला असं कळतं की आपल्या चित्रकलेत पूर्णपणे सुधार झालेला आहे. बापरे, वा 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 वा. पण महेशा मला सांगा की आताच हा म्हणाला की लहानपणी जे काढलेलं चित्र आहे आणि आता जे काढलेलं चित्र आहे याच्यामध्ये बराच फरक पडला. जसं असतं गाणं असतं गळ्यामध्ये किंवा इतर काही कला असतात त्या पण वयाप्रमाणे खूप मोठ्या असतात. त्याच्या विचारांना किंवा त्याच्या एकूण कल्पनाशक्तीला खाद्य मिळावं किंवा ती खूप मोठी विकसित व्हावी, यासाठी तुम्ही काय प्रयत्न केले? गुरुजी शिकवायला बसतात तसं केलं नाही. त्याला वाटायचं की बाबा मला राणीच्या बागेत जायचंय, मला तिथले प्राणी बघायचे आहेत. मला वाटतं पुढच्या अर्ध्या तासानंतर तो राणीच्या बागेत असायचा. मी त्याला वेळ काढून न्यायचो तिकडे आणि मग समजा एखाद्या झेब्राच्या पिंजऱ्याच्या बाहेर बाजूला त्याला उभा करायचो. मग तो झेब्रा बघत बघायचा, त्याचे पट्टे कसे, तो डोल चालतो कसा, तो डुलतो कसा, त्याच्या मानवण्याची पद्धती कशा, हे सगळं बघत राहायचा. आणि मग तो त्याला घरी आणायचो. 2-3 दिवसांनी मला काढायचा, कागदावर एक झेब्रा तयार केलेला असायचा आणि तो तिथे बघितला झेब्रा तो काढायचा. हे जे शिक्षण आहे ना, हे त्याला म्हणतात की आपण नॅचरल निसर्गाच्या गोष्टीत राहून केलेलं शिक्षण. असं झालं तर खरोखरच ते मुलांना त्यातलं चांगला त्यातली गोष्ट कळेल. कल्पनेचा कुंचला चित्ररंगी रंगता. हिमालय पाटकर आणि महेश पाटकर घेऊया छोटासा ब्रेक. तशीच तू मधुरा